यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खासदार म्हणून निवडून आल्यानंतरचा पहिलाच वर्धापन दिन आहे आणि पहिल्याच वर्धापन दिनानिमित्त उद्धव साहेबांच्या हस्ते आज सत्कार देखील सर्व नवनिर्वाचित खासदारांचा होणार आहे। वर्धापन दिनासाठी षण्मुखानंद सभागृहामध्ये पोहोचलेले आहात, काय भावना, काय प्रतिक्रिया? 58व्या वर्धापन दिनाच्या मी तमाम आमच्या शिवसैनिक बांधवांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि अतिशय आनंदाचा दिवस आहे आज की या 58व्या वर्धापन दिनानिमित्तानं माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आमचा सत्कार होणार आहे। ही आमच्या सर्वसामान्य शिवसैनिकाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची ही घटना आमच्या जीवनामध्ये राहणार आहे। दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर शिंदे गटाचा तरी वरळी डोममध्ये वर्धापन दिन जो आहे तो साजरा केला जातोय। दोन्हीकडून असं म्हटलं जातंय की 58वा आमचा वर्धापन दिन आहे। तिकडे देखील मोठं शक्ती प्रदर्शन आहे, इकडे देखील शक्ती प्रदर्शन। काल परवा निघालेली ही शिवसेना यांचा 58वा वर्धापन दिवस ते साजरा करीत आहे। हे सर्वसामान्य जनतेला समजत नाही का? अरे मूळ शिवसेना कोणाची? मूळ शिवसेना या भागातील मराठी माणसानं तयार केलेली ही शिवसेना माननीय पक्षप्रमुख हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलेली शिवसेना रक्ताचं पाणी करून या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उभी झालेली शिवसेना। आज तिकडची जे काही बॅनरबाजी तुम्ही पाहता ती बॅनरबाजी एका कंपनीला काम देऊन बॅनरबाजी होऊन राहिली। या ठिकाणी तळागाळातला आमचा शिवसैनिक एक रुपया जमा करून या ठिकाणी बॅनरबाजी थोडीफार जे काही करून राहिला तो त्या घामाच्या पैशातून या ठिकाणी करून राहिला। जमीन आसमानचा फरक आहे। तिकडची बॅनरबाजी एका कंपनीला दिलेली बॅनरबाजी आहे आणि इकडची शिवसैनिकांनी तयार केलेली बॅनरबाजी आहे। दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर काल शिवसेनेकडून ट्विटरवरती व्हिडिओ टाकण्यात आला की आम्ही विधानसभेवरती भगवा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज होत आहोत। आज देखील पक्षप्रमुख जे आहेत ते संपूर्ण विधानसभेच्या दृष्टीने मार्गदर्शन करणार आहेत। या दृष्टीने कसं पद्धतीने पाहताय, कारण की तुम्ही लोकसभा तर सर केलेली आहे, विधानसभेचं देखील मोठं आव्हान जे आहे ते तुमच्या मतदारसंघात असणार आहे? काही आव्हान नाही। जनतेच्या मनातला मुख्यमंत्री हे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे। मी तुम्हाला आज सांगतो, काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे की जनतेमधला शेतकऱ्याचा, तरुणाचा, या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा मुख्यमंत्री कोण पाहिजे असं जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला तर सर्वात जास्त या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच पसंती आहे। मी गावागावात फिरतो, गावागावात तर जाऊ द्या, मी आता ज्या रेल्वेमध्ये आलो त्या ठिकाणी मी अनेक लोकांनी मला सांगितलं की आपले मुख्यमंत्री पुढचे उद्धव बाळासाहेब ठाकरे होणार, याच्यात तीळ मात्र शंका नाही। अशा लोकांच्या भावना आहे, त्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या भावना आहे। आज शिवसेनेला मानणारे सर्व जाती धर्माचे लोक तयार झालेले आहे। कोणी असं म्हणू शकत नाही की या जातीचा माणूस शिवसेनेला मतदान करू शकत नाही। हे 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचं जे प्रेम निर्माण उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं आहे ते आज या ठिकाणी सर्वसामान्य जनतेमधून हृदयातून दिसत आहे। तुम्ही आव्हान म्हणताय काहीच नाहीये, परंतु भावना गवळे असतील, संजय राठोड असतील, मोठे मोठे मातब्बर नेते जे आहेत शिंदे गटाकडून ते त्या ठिकाणी आहेत। भावना गवळींना तर तिकीट मिळाली नव्हती, त्यांची अशी चर्चा आहे की त्यांना कुठेतरी आता विधान परिषदेवरती त्यांना घेण्यात येईल। संजय राठोड जे आहेत ते मंत्री आहेत, यांचं देखील आव्हान नाहीये तुमच्या पक्षासमोर? आता नाही, पक्षासमोर आव्हान काही नाही। जोपर्यंत हे शिवसेनेत होते तोपर्यंत यांचा ब्रँड होता, ठाकरे ब्रँड यांच्या पाठीमागं होता। ठाकरे ब्रँड याच्या पाठीमागं असल्यामुळं आता यांना फक्त धनशक्तीचा उपयोग केल्याशिवाय यांच्याजवळ दुसरं काही नाही। जनशक्ती ही सर्वसामान्य शिवसैनिकाची जनशक्ती आमच्यासोबत आहे। धनशक्तीच्या उपयोगावर हे सर्व गोष्टी करून राहिलेल्या आहे, यांच्याजवळ दुसरं काही राहिलेलं नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की जनशक्ती आमच्यासोबत आहे। उद्धव साहेबांचा, ठाकरे साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या मागे होता म्हणून ते निवडून येत होते, परंतु आता त्यांना केवळ धनशक्ती जी आहे ते त्यांचा वापर करतायत, अशी टीका जी आहे ते खासदार संजय देशमुख यांनी केलेली आहे। कॅमेरामन नागनाथसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।